बातमी सोलापूरमधून. सोलापुरातील बालमाता प्रकरणात सोलापूर मनपा प्रशासनाने उशिरा शहाणपण सुचलेलं आहे. वर्षभरातील बालमाता शोधण्यासाठी 7 पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोलापूर पालिका आणि खासगी रुग्णालयातील नोंदणी तपासणीसाठी 7 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या या 7 पथकात 1 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी असणार आहेत. शहरातील सर्व रुग्णालयातील 2025 ते 26 या कालावधीतील प्रसूतीच्या नोंदणी तपासण्याचे आदेश देण्यात आले. सोलापूर पालिका आणि खासगी रुग्णालयात गेल्या 2 वर्षांमध्ये 35 बालमातांची नोंद करण्यात आली आहे आणि खळबळ उडालेली होती. शहरातील अनेक रुग्णालयात आधार कार्ड शिवाय ही नोंदणी केल्याचा संशय आहे. तर पालिका प्रशासनाला उशिरा नका होईना पण जाग आलेली आपल्याला बघायला मिळते, कारण बालमाता शोधण्यासाठी आता 7 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रीतम, आपण बघतोय आता बालमृत्यू प्रकरणात हालचाली होताना दिसत आहेत. प्रशासनाला उशिरा का होईना आता जाग आलेली दिसते. नक्कीच अमित, पाहायला गेलं तर सोलापुरातील बालमाता प्रकरण आहे ते राज्यभरात गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आपण या प्रकरणी पाहतोय की सोलापूर शहर पोलिसांनी कुठेतरी ऍक्शन मोडवरील 34 जे प्रकरण आहेत बालमातांचे, त्यात 10 प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र ज्या सोलापूर महानगरपालिका रुग्णालय असेल किंवा खासगी रुग्णालय असेल, मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय की सोलापूर जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयात बालमातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आलं होतं. मात्र आता सोलापूर मनपा आयुक्त यांनी कुठेतरी आता या ठिकाणी आता पथकांची नेमणूक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 पथके एकूण नेमणूक केलेली आहे. जवळपास 100 ते 150 जे महिला हॉस्पिटल आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे आणि वर्षभरात ज्या ज्या मातांची प्रसूती झाली आहे त्यांची कुठे आधार कार्ड आहे का किंवा कुठे खाडाखोड केली आहे का असं नमूद करून जवळपास 8 ते 10 दिवसात ही चौकशी पूर्ण केल्यानंतर अजून किती प्रकरणं सोलापुरात आढळून येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. या पथकामध्ये पाहायला गेलं तर 1 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी असणार आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात 85 केसेसमध्ये तब्बल 34 ज्या मालमाता आहेत त्या आढळून आल्या होत्या. आता त्याच्या संदर्भात कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली आहे. प्रत्येक प्रकरणाची बारकाईने चौकशी करून नातेवाईक असतील किंवा आई वडील असतील किंवा संबंधित जे डॉक्टर आणि कर्मचारी असतील यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची ही प्रक्रिया एकीकडे सुरू असताना आता सोलापूर महानगरपालिकेला कुठेतरी उशिरा का होईना शहाणपण सुचलंय असंच म्हणावं लागेल. बरं प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. विधान परिषद निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा येणार असून त्यासाठी अनेक इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. अनेक इच्छुकांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतलेली आहे. इच्छुकांमध्ये माजी खासदार आनंद परांजपे, अनिल तटकरे, माजी आमदार जिशान सिद्दीकी, माजी आमदार अमोल मिटकरी, विक्रम काकडे, रुपाली ठोंबरे यांच्या नावाचा समावेश आहे. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पक्ष कार्यालयात येऊन अनेक जण भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त करणार आहेत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रणाली, आपण बघतोय जागा एक आहे मात्र अनेक जण इच्छुक आहेत. कशा पद्धतीने लॉबिंग केलं जात आहे, कशा पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाते? 30 तारीख शेवटची तारीख आहे विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि या सगळ्यांनीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सुद्धा भेटून आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. तर अनेकांनी प्रदेशाध्यक्षांकडे आपलं लॉबिंग सुरू केलेलं आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे याच्या नावासाठी आग्रही असल्याचं कळत आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी सुद्धा बरेच मोठे लॉबिंग जे आहे ती करण्याची वेळ आता या सगळ्या लोकांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे नेमकं त्या एका जागेवर कुणाची वर्णी लागते हे बघावं लागणार आहे. परंतु अशी सुद्धा सूत्रांची माहिती मिळते की यावेळेचा अंतिम निर्णय जो आहे तो सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघे जण मिळून घेणार आहेत. त्यामुळं आता नेमकं कुणाची वर्णी या जागेसाठी लागते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहे. तिथं सुद्धा त्यांना काही जण भेटायला येणार आहे आणि आपली इच्छा व्यक्त करणार आहे. काही जणांनी पत्र लिहिलेली आहे, काही जणांनी फोनवरून लॉबिंग सुरू केलेली आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
पुढची एक मोठी बातमी आपण बघूया. पुण्यामधून येते. पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आंदोलन बघायला मिळत आहे. काय आंदोलन आहे नेमकं, काय घडामोडी करतात आपण बघूया. पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आंदोलन बघायला मिळत आहे. धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर बाबा यांच्या विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आहे. बागेश्वर बाबांच्या एका वक्तव्यावरती अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि या सगळ्या संदर्भात आता काँग्रेस आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते. पुण्यामध्ये काँग्रेसचं हे आंदोलन बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करत आहे. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. बघूया नेमकं आंदोलन कसं सुरू आहे. अभिजित, आपण बघतोय खरं तर राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. काय काय घडामोडी घडत आहेत? अमित, खरं तर बागेश्वर बाबा ज्यांनी जे विधान केलं छत्रपती शिवरायांच्या विरोधात, त्या विरोधात आता काँग्रेस राज्यभर आक्रमक झालेली आहे आणि पुण्यात देखील काँग्रेस पक्षाकडून जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळते. जाहीर निषेध करत जे बॅनर आहे त्या बॅनरवरती बागेश्वर बाबांचा फोटो जो आहे तो छापण्यात आलाय आणि त्याचा निषेध आंदोलन खरं तर काँग्रेस पक्षाकडून करण्यात येते. गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून जी आहे ती केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या मंचावरती होते. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत त्या मंचावरती होते. तरीही छत्रपती शिवरायांच्या विरोधात विधान करण्याचं कसं काय धाडस त्या बागेश्वर बाबांनी केलं, असा सवाल काँग्रेस पक्षाकडून विचारला जातो. कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि त्यानंतर पुण्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. काय नेमकी मागणी आहे बागेश्वर बाबांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय? पवित्र वेशामध्ये माजलेली डुकरं ही महाराष्ट्रात सोडायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायचं एकमेव षडयंत्र भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचं आहे. धीरेंद्र शास्त्रीला तीळ मात्र अक्कल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं नाही, गड किल्ल्यांचं नाही, मावळ्यांचं नाही. त्यांनी आपली वाचाळ वृत्ती काढू नये. पण आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त राग आहे त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले फडणवीस साहेब असतील, गडकरी साहेब असतील, मोहन भागवत असतील, ह्यांना तरी छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे ना. ज्यांच्या नावावर आयुष्यभर राजकारण केलं, सत्ता भोगली, त्यांचा ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळी हे गप कसे बसतात. तर हा सगळा भारतीय जनता पक्षाने फडणवीसांचा पुरस्कृत केलेला हा कार्यक्रम. त्यांनी काल माफी मागितल्या, दिलगिरी व्यक्त केल्या. तुम्ही त्यांची पत्रकार परिषद ऐकली असेल. मग एक काम करा, म्हणा थुकानी चाटा, जमेल का? प्रत्येक वेळेला यायचं, काहीतरी बरगळायचं आणि मग माफी मागायची. थुकून चाटाल का तुम्ही? नाही चाटत ना. मग कशाला प्रत्येक ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्याच्या आकलेची तारे कशाला तोडावीत, हा आमचा पहिला काय मागणी काय आता तुमची नेमकी? आमची मागणी एकच आहे. हे महाराष्ट्र सरकारचे जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावे आणि माफी मागावे, ही आमची मागणी. थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस पक्ष करतोय. पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची दृश्य आहेत. गेल्या 15 मिनिटापासून काँग्रेस पक्षानं आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत मंचावरती असताना बागेश्वर बाबांनी हे विधान केलं. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील आम्ही मागणी काँग्रेस पक्षाकडून केली जाते. केवळ पुण्यात नाही तर राज्यभर काँग्रेसनं आज आंदोलन खरं तर बागेश्वर बाबांच्या विरोधात करण्याला पाहायला मिळते. आम्ही बरं, अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.